जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इन्स्टा रील्सवरती तुम्ही जबरदस्त जो ट्रेंड चालू आहे आता त्याचा सुरुवातीला प्रिव्ह्यू बघितला असेल आणि तोच व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत। व्हिडिओ एकदम सिंपल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचे म्हणजे अगदी इझिली तुम्हाला समजून जाईल। व्हिडिओ आवडला असेल डेमो तर व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबत या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत, एक आहे सुपर VPN, दुसरा आहे CapCut Pro। तर आता सुपर VPN तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जाईल आणि CapCut Pro जे आहे ते आपल्याला टेलिग्रामवरती आपल्याला दिलं आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्यावरून तुम्ही हे ॲप्लिकेशन घेऊ शकताय, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट येत असते CapCut Pro कुठून घ्यायचे। तर मित्रांनो, आपल्या टेलिग्रामवरून घेऊ शकता, इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी नाही देऊ शकत। सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करायचे, ओपन केल्यानंतर सिंगापूर किंवा UK सर्व्हर कनेक्ट करायचे आणि हे CapCut Pro ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। जे पण मटेरियलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत त्यात एक व्हिडिओ हा 13 सेकंदाचा आहे आणि बाकीचे हे तुम्ही घेऊ शकता। अदरवाईज तुम्हाला जो पण हवा असेल तो तुम्ही व्हिडिओ तुमचा स्वतःचा देखील यूज करू शकताय। 4 व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचे। ॲड केल्यानंतर पहिला व्हिडिओ जो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी थोडंसं पुढे जायचं, इथं बघू शकता तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, त्यावरून ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो काय करायचं बघा, तर जिथं जिथं मी सांगतो तिथं तुम्हाला जस्ट ऑडिओवरती बीट देत जायचं। ओके, इथं बीटवरती क्लिक करून तुम्ही बीट देऊ शकताय। या ठिकाणी बघू शकता इथं तुम्हाला बीटवरती चढल्यागत दिसते, बट ज्या ठिकाणी मी सांगतो तिथंपर्यंत तुम्ही जाऊन अशा प्रकारे स्प्लिट केलं तरी देखील चालेल। इथे जस्ट तुम्ही 5 सेकंद आणि 20 फ्रेम या ठिकाणी आहेत आणि इथं तुम्ही बरोबर स्प्लिट करायचं या व्हिडिओला पहिला तर, आणि हा व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे। ओके, आता डिलीट केल्यानंतर हा जो पुढचा व्हिडिओ आहे तो आपल्याला कुठंपर्यंत ठेवायचा आहे, तर बरोबर 8 सेकंद आणि 15 फ्रेमवरती ठेवायचं। ओके, तर बघू शकताय इथे एक आपण बीट द्यायला पाहिजे। सो मी सांगतोय त्या ठिकाणी आधी आपण बीट देऊया, त्यानंतर आपल्याला इझी समजेल। इथे एक बीट द्यायचे, त्यानंतर इथे एक बीट द्यायचे, बघू शकता। पुढे जायचं आहे, परत थोडंसं झूम करा म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल की फ्रेम कुठं आहेत आणि या ठिकाणी सेकंद कुठं आहेत। ओके, तर दुसरा या ठिकाणी आपण बघू शकता 6 सेकंद आणि 20 फ्रेमवरती दिलेला आहे बीट। ओके, सॉरी 6 सेकंद आणि 15 फ्रेमवरती। त्यानंतर पुढे जायचं आहे 8 सेकंद आणि 8 सेकंदानंतर पुढं 15 फ्रेमवरती जायचं आहे। 8 सेकंद 15 फ्रेमवरती गेल्यानंतर इथं बीटवरती जायचं आहे आणि ॲड बीट करायचं आहे। पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर 9 सेकंद आणि 9 सेकंद आणि 10 फ्रेमवरती जायचं। आपल्याला इथं 9 सेकंद 10 फ्रेम आहे, इथं जाऊन इथे एक बीट द्यायचे। त्यानंतर पुढं जायचं आहे 11 सेकंद आणि 10 फ्रेमवरती जायचं डायरेक्ट आपल्याला। 11 सेकंद आणि 10 फ्रेम बीटवरती जाऊन ॲड बीट करायचं। पुढं जायचं आहे, पुढे गेल्यानंतर बरोबर 12 सेकंदावरती जायचं आपल्याला आणि इथे जाऊन ॲड बीट करायचे। थोडंसं इथं तुम्ही बघितलं तर इथं आवाज चढलेला आहे, तर इथं आपण बीट ॲड करायचे। ओके, तर आता बीट ॲड आपल्या मित्रांनो करून झालेल्या आहेत। आता यात आपल्याला काय करायचं बघा, सगळ्यात पहिला तर इथं मी व्हिडिओ तुम्हाला सांगितलं कट करायला, बट इथं नाही करायचा हा व्हिडिओ कट। तर हा व्हिडिओ कट करायचा आहे इथं 6 सेकंद आणि 15 फ्रेमवरती। ओके, त्यानंतर मित्रांनो हा एक व्हिडिओ इथं ॲड झालेला आहे आणि हा व्हिडिओ देखील आपण थोडंसं याला जे आहे ते टाईम ड्युरेशन याचा कमी करूया, म्हणजे त्यासाठी आपल्याला स्पीडमध्ये जाऊन याचा स्पीड थोडासा स्लो करावा लागेल। 0.9 आणि आणखीन थोडा करूया, 0.8 करूया। ओके, तर इथून एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे। म्हणजे थोडक्यात काय तर बघा मित्रांनो, एक जे आहे ते बीट सोडायचे, म्हणजे एक जे आपण क्लिप ॲड करणार आहोत ती या बीटपासून इथंपर्यंत करायचे, परत पुढची या बीटपासून इथंपर्यंत करायचे। तर याला थोडंसं आपण कमी करू आणि लास्टची अशा प्रकारे। ठीक आहे, तर आता मी डेमोसाठी दाखवलेलं आहे, मी ऑलरेडी जे आहे ते वेगळे यात जे तुम्हाला दिलेले आहेत यातलेच यूज केलेले आहेत ह्या क्लिप्स वगैरे। आणि यात लोगो मित्रांनो दिसतोय, तर तो लोगो नको असेल, थोडंसं असं व्हिडिओला झूम करा। ठीक आहे, तर या दोन्हीत सगळ्यातच लोगो दिसतोय, तर सगळ्यालाच असं झूम करून सेट करा प्रॉपर। एकदम सिंपल गोष्टी ह्या, या काय मी जास्त डिटेलमध्ये सांगत बसणार नाही। बट आता हे व्हिडिओ आपण 3 जे लास्टचे ॲड केलेले आहेत त्याचा आवाज मात्र आपल्याला पूर्णपणे 0 करून घ्यायचा आहे। तर यावरती क्लिक करायचं आहे, व्हॅल्यूमवरती जायचं आहे, 0 करायचं आहे, पुढं जायचं आहे, त्यानंतर व्हॅल्यूमवरती क्लिक करायचं, 0 करायचं। ओके, सिंपल प्रोसेस आहे। आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती स्टार्ट लिहायचं आपल्याला, एकदम म्हणजे एकदम स्टार्ट लिहायचं, झूम करून बघा, स्टार्ट लिहायचं, इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपण फ्रीजवरती क्लिक करायचं आहे। ओके, इथे एक फ्रीज नावाचा ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि लगेच इकडे सरकवायचं, बाकी काय सुद्धा चेंजेस करायचं नाही। ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ओव्हरले केल्यानंतर लॉंग प्रेस करून थोडंसं झूम आउट करून घ्यायच्यानंतर झूम आउट करायचं, लॉंग प्रेस करून इथे एक बीट आपण ॲड केली होती, या बीटपासून या बीटपर्यंत इमेजेस ठेवायचे। एक्स्ट्रा पार्ट इथून स्प्लिट करून पुढचा डिलीट मारून टाकायचे। ओके,
तर पहिल्यांदा हे तिन्ही पण मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करायचं. एकदम सिंपल आहे, तुम्हाला समजलं असेल. एक समजलं म्हणजे तुम्हाला सगळं समजणार आहे, कारण तुम्ही मित्रांनो आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहात. ओके, तर इथं फ्रीजवरती क्लिक करायचं आहे. परत सेम प्रोसेस करायची. इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. लॉंग प्रेस करून इथं 1 नंबरच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट याचा इथून कट करायचा आहे. पुढचा पार्ट इथून याचा डिलीट करून टाकायचं. सेम हीच प्रोसेस इथे देखील करायची आहे. इथे यायचं स्टार्टला आल्यानंतर इथे यायचं फ्रीजवरती क्लिक करायचं आपल्याला. फ्रीजवरती क्लिक केल्यानंतर स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर इथं ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करायचं. लॉंग प्रेस करून या बीटपर्यंत सरकवायचं आहे. स्प्लिट करायचं आहे आणि हा पार्ट जो आहे याचा डिलीट करून टाकायचा. सिंपल आहे, इझिली तुम्हाला समजलं असेल. आता या ओव्हरलेवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर कटआउटमध्ये जायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. ओके, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. त्यानंतर स्टार्टला इथे यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर इथं बघा या ओव्हरलेवरती क्लिक करून इथं ॲनिमेशन की दिसते यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक ॲनिमेशन की द्यायचे. स्टार्टच्या ॲनिमेशनवर कीवरती जायचं आहे आणि जसं असेल ॲनिमेशन त्या म्हणजे फोटो असेल त्यानुसार करायचं. तर आता हा फोटो खालून वरती येताना चांगला दिसतोय, तर हा खालून वरती घेतलेला आहे. मध्ये यायचं आहे बरोबर. ॲनिमेशन कीच्या साईडला ग्राफ दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इज इन हा इफेक्ट घ्यायचा आहे. पुढं जायचं आहे. आता पुढं जर बघितलं तुम्ही मित्रांनो तर बघू शकता इथं देखील आपण हा एक ओव्हरले ॲड केलेला आहे. याला देखील याचा आपण बॅकग्राऊंड कट करून घेऊया. याला देखील आपण खालून वरती घेऊ शकतो किंवा खालून वरतीच याला चांगलं दिसेल. तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन की द्यायचे स्टार्टला एक, एंडला एक आणि स्टार्टच्या ॲनिमेशन कीवरती यायचं आहे किंवा याला साईडनं असं घेतलं तरी चालेल. हे बघा असं वर येताना दिसू शकते. ओके, याला देखील ग्राफमध्ये जाऊन ई सीन करायचं. जसं तुम्हाला हवं असेल तसं स्वतःच्या हिशोबानुसार करा, कारण तुम्ही एडिटर आहात. नुसतं दुसऱ्याचं याचं त्याचं बघून करायचं नाही, आपण स्वतः पण इम्प्रूव्हमेंट करायचे मित्रांनो. तर याला देखील आपण खालून वरती घेऊया. तर यात आपल्या विषय राहिला करायचा तो म्हणजे इथं आधी आपण ई सीन करूया. याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा राहिला, पण आता करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आणि अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे, बघू शकता एकदम क्लासच दिसत आहे. फक्त आता यात तडका द्यायचा आपल्याला थोडासा इफेक्टचा. तर इथं आल्यानंतर या क्लिपवरती क्लिक करायचं आपल्याला. क्लिपवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं, पहिल्यांदा इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्ट्समध्ये क्लिक करायचं. बॉडी इफेक्ट्समध्ये क्लिक केल्यानंतर तर इथं थोडंसं क्लोनमध्ये जायचं आहे. क्लोनमध्ये गेल्यानंतर 1 नंबरला बघू शकता फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट दिसेल, तर हा ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो याला पूर्ण पण जास्त वेळ थांबवायचं नाही, तर इथंपर्यंत या बीटपर्यंतच थांबवायचं आहे. आता जस्ट कॉपी करत राहायचं आहे. पुढं जायचं आहे लेअरवरती आणि अशा प्रकारे सेट करायचं. परत इथे यायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि इथे येऊन पेस्ट करायचं म्हणजे ॲड करायचं. ओके, बघू शकता एकदम प्रॉपर झालेला आहे. एंडिंग पार्ट डिलीट मारा. व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो तुमचा, बघू शकता प्रॉपर अशा प्रकारे. आणि हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी 1080p क्लिक करायचं आहे. फ्रेम रेट याचा 60 ठेवायचा आहे आणि बिटरेट याची जास्त ठेवायची म्हणजे MBPS. ओके, म्हणजे तुमचा व्हिडिओ इन्स्टा रील्सवरती 100% व्हायरल होईल. एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.